नाव सी द नेक्स्ट वन इज कंपॅरिझन ऑफ टू रेशिओज. खरं म्हणजे हे ऑलरेडी आपल्याला रॅशनल नंबरमध्ये झालेलं आहे, सर्ट्समध्ये पण झालेलं आहे. कंपॅरिझन ऑफ सर्ट्स किंवा कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. वेन ABC and D आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स किंवा पॉझिटिव्ह नंबर्स म्हटलं तरी चालेल. देन वी कॅन कम्पेअर द रेशिओज A/B अँड C/D. खरं म्हणजे पुन्हा रिव्हिजनच आहे, ही झालेलं आहे. 4 एक्झाम्पल बघूया. द रेशिओ तर बघा, आपल्याला कम्पॅरिझन करायचे म्हणजे काय कळत नाही, म्हणजे काय करायचं. तर यू हॅव टू डिसाइड विच वन इज स्मॉलर अँड विच वन इज बिगर. खरं म्हणजे दोन्ही वाक्य एकत्र मांडण्याची गरज नाही. विच वन इज स्मॉलर म्हणजे ऑटोमॅटिक दुसरा बिगर हा त्याच्यात ऑटोमॅटिक आला. पण याच्यात लहान कुठला आणि मोठा कुठला ओळखायचा, दॅट इज व्हॉट वी कॉल कम्पेअर ऑर कम्पॅरिझन ऑफ टू रेशिओ. आता कम्पॅरिझन करण्यासाठी एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. फर्स्ट दिस वन इंटू दिस वन अँड देन दिस वन इंटू दिस वन. हे दोन प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करायचे. फाइंड AD अँड BC. पहिल्यांदा ADच काढायचं आहे आणि मग BC काढायचं आहे. उलटे सुलटे काढले तर तुमचं उत्तर चेंज होईल. सो इफ AD इज ग्रेटर दॅन BC, द फर्स्ट रेशिओ इज ग्रेटर दॅन सेकंड. म्हणजे सेकंड रेशिओ. पहिल्यांदा ADच का काढायचा, कारण जे साईन इथे ठरवाल तेच साईन तुम्हाला इथे कॅरी करायचं आहे, नाहीतर मग तुम्हाला बघून करावं लागेल. AD is less than BC, then A/B is less than C/D, and when both are same, the ratios are same. म्हणजे कशावर अवलंबून आहे? ओनली AD and BC. So numerator of first ratio and denominator of second ratio, and denominator of first ratio and numerator of second ratio यांचा प्रॉडक्ट करायचा आणि AD पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे हा प्रॉडक्ट जे साईन AD आणि BC मध्ये असेल तेच साईन त्यांच्या रेशो मध्ये असतं. आता याच्यावर आधारित काही उदाहरण आपण सोडवतोय. फर्स्ट वन इज व्हेरी सिंपल. 4/9 and 7/8. First we calculate the product of these two. 4 into 8, that is 32. Then we calculate 9 into 7, 63. आता या दोघांमध्ये रिलेशन काय ठरवायचे? हेन्स 32 इज लेस दॅन 63. उलट लिहिलं की तुमचं उत्तर चुकणार आहे, लक्षात ठेवा. फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर यांचं कंपॅरिझन करायचंय. अँड हेन्स 4/9 इज लेस दॅन 7/8. आता यांची व्हॅल्यू काढून सुद्धा काय करू शकतात, पण आपल्याला तसं न करता या टाईपने करायचंय. अजून एक एक्झाम्पल घेऊया. √5/3 3/√7. प्रॉडक्ट ह्या दोघांचा पहिला घ्यायचा आहे. √5 into √7. तुम्हाला माहिती आहे रॅशनल नंबर्स किंवा सर्ट्स यू कॅन टेक इन वन रूट, सो इट इज ॲक्च्युअली √35. अँड नाव 3 into 3, दॅट इज 9. आता तुम्हाला 9 आणि √35 यू कॅनॉट कम्पेअर बिकॉज यू डोंट नो व्हॅल्यू ऑफ √35. सो यू कॅन राईट डाऊन दिस ॲज √81. अँड नाव यू कॅन कम्पेअर दिस टू बिकॉज दे आर similar numbers, same type of numbers. Now you can say 35 is less than 81, hence √35 is less than √81, and hence √5/3 is less than 3/√7. म्हणजे ह्या दोघांमध्ये जे रिलेशन असेल तेच रिलेशन त्या दोन रेशिओज मध्ये कॅरी होतं, त्यामुळे तेवढंच आपल्याला ठरवायचं. Now let us have one more example. √13/√8 and √7/√5. You have to just multiply these two numbers. √13 into √5, that is √65, and √8 into √7, that is √56. आता या 65 आणि 56 मध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. 65 is greater than 56, hence √65 is greater than √56, and hence this, now see this is greater than. So first ratio is always greater than the second ratio, is greater than √7/√5. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक शेवटचं एक्झाम्पल तुम्ही सोडवा. हे एक मी घेतो. 3√5/5√7 √63/√125. फक्त तुम्हाला प्रॉडक्ट करता आला पाहिजे, बाकी काय ह्याच्यात काय फार अवघड नाही. नाव फर्स्ट दिस इंटू दिस. So it is 3√5 into √125. Now, if you convert the number everything in terms of square root, it will be more easy. So now it will be root of this 3. If you take inside using 9 into 5 into 125. आता ह्याचा जर प्रॉडक्ट केला तर मी करून ठेवला आहे 5725. √56225.
Now second number, 5 root 7 into root 63. It will be root. 5 means when you take inside the root, it will be 25 into this 7 into this 63. So the number is 11025. It is root of. Now if you observe these two numbers, this is smaller number than this number. Hence you can write down directly root 5625 is less than root 11025. So the first ratio is less than the second ratio. So 3 root 5 upon 5 root 7 is less than root 63 upon root 125. See the next example. Quadrilateral ABCD is a parallelogram. आता आपल्याला माहिती आहे की if you draw a parallelogram, suppose this is A, B, C, D is parallelogram. Both opposite sides are parallel. AB is parallel to DC and AB is parallel to BC. That type of quadrilateral is called a parallelogram. The ratio of angle A and angle B, that means these two angles are given, this one and this one, is 5:4. Find major angle B. आता ratio A आणि B चा ratio 5:4 दिलेला आहे, means major angle A is equal to 5x and major angle B is equal to 4x. जसं आपण नेहमी B A आणि B चं वय 4:5 आहे, तर A चं वय 4x आणि B चं वय 5x same. So the measures of A and measures of B are this one. Now we have to find major angle of B. Now one more additional information is required to find value of x, is that this figure ABCD is a parallelogram. Now if this is a parallelogram, the adjacent angles are always supplementary. हे कुठलेही घ्या, हे दोन घ्या किंवा हे दोन घ्या, कुठलेही घ्या, हे दोन घ्या, हे दोन घ्या, they are always supplementary. Hence as ABCD, आता इथे तुम्हाला लिहायला पाहिजे खरं म्हणजे ते तुम्ही वाक्य लिहायचं आहे तुम्ही जेव्हा लिहाल तुमच्या वहीत तेव्हा. As ABCD is parallelogram and major angle A plus major angle B is equal to supplementary, means their sum is 180 degrees. So it is 5x plus 4x is equal to 180. So 9x is equal to 180. So x is equal to 20. Now you are asked to find major of angle B. Hence major angle B is equal to 4 into x, that is 4 into 20, that is 80. आणि अर्थात a चा सोर्स मी काढू शकता, हे 100 येईल तुम्हाला कळेल, तर 80 plus 100 is 120. So it is not difficult to find this one. See the next example. The ratio of present ages of Albert and Salim is 5:9. परत पुढचं वाचायची काय गरज नाही. Their ratio of ages of Albert and Salim is 5:9. So what is the Albert's age? Present age 5x. Then Salim's present age is 9x. पण पुढचं आपल्याला येऊ नाही तर नाही येऊ, जेवढं वाक्य वाचलं तेवढ्याचा अर्थ लगेच आपण लिहून टाकायचा. 5 years hence ही एक फ्रेज आहे मॅथमॅटिक्स मधली, याचा खरा अर्थ आफ्टर 5 years असा आहे, पण असं लिहिलं जात नाही मॅथमॅटिक्स मध्ये किंवा इंग्लिश मध्ये. असं लिहिलं 5 years hence means you have to recognize it as 5 years later or after 5 years the ratio of their ages will become 3:5. आता 5 वर्षानंतर त्यांची एजेस काय असतील? सो आफ्टर 5 years age of Albert is equal to 5x plus 5 असेल, 5 वर्षानंतर प्लस 5 होईल, आणि एज ऑफ सलीम is equal to 9x plus 5, and now their ratio becomes 3:5. Hence 5x plus 5 upon 9x plus 5 is equal to 3/5. So you have to just cross multiply, and so 9 into 3, that is 27x plus 15 is equal to 25x plus 25. So it is 27x minus 25x is equal to 25 minus 15. So it is 2x is equal to 10. So x is equal to 5. The question is find their present ages. आता तुम्हाला इथे फक्त किमती घालायची आहेत, x ची किंमत. So present age of Albert is 5 into 5, that is 25 years, and Salim's age is 5 into 9 into 5, that is 45 years.
त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा टाईपचा प्रश्न सोडवाल तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं एक्सची किंमत काढली की आपलं संपलं काम, पण तसं होत नाही. प्रश्न जो वर्ड प्रॉब्लेम असेल तर त्याच्यात एक्स म्हणजे काहीतरी एक टर्मिनॉलॉजी असते आपणच घेतलेली, आणि मग आपल्याला त्याच्यावर पुढचं उत्तर लिहायला लागतं. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. The ratio of length and breadth of rectangle. So the figure is rectangle. So let us draw a rectangle. Is 3:1. आता ह्याचाच आपण अर्थ लिहूया डायरेक्ट. Length is equal to 3x and breadth is equal to 1x, किंवा आपण x 3:1 आहे ना, त्यामुळे 1x लिहायची गरज नाही, डायरेक्ट x लिहिलं तरी चालेल. नाउ देअर पेरिमीटर इज, मग अशी तुम्हाला सांगितलं की आपण पहिलं वाक्य लिहिल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आणखीन काहीतरी एक इन्फॉर्मेशन लागते, ती इथे दिली. देअर पेरिमीटर इज 36. आता आपल्याला माहिती आहे की पेरिमीटर ऑफ रेक्टँगल that is equal to 2 into L plus B. आता जर कन्सेप्ट माहिती असलं तर काय प्रश्नच नाही. दिस प्लस दिस, दॅट मीन्स L प्लस L आणि B प्लस B, त्यामुळे 2 इंटू L प्लस B. जरी फॉर्म्युला माहिती नसला तरी B प्लस L प्लस L असं लिहून आपण केलं तरी चालू शकतं. सो द पेरिमीटर इज गिवन ॲज 36. इट इज 2 इंटू, आता लेंथ आपल्याला माहिती आहे विच इज 3x अँड प्लस ब्रेड्थ आपल्याला माहिती आहे विच इज x. सो इट इज 2 इंटू 4x, that is 8x. So 8 is 36. So what will be value of x? 36 upon 8. So 832.5. आता हे सगळं सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे पेरिमीटर. सो युअर व्हॅल्यू विल बी इन सेंटीमीटर. नाउ दिस इज व्हॅल्यू ऑफ x. आता आपल्याला लेंथ काढायची आहे 3x. सो 3 इंटू 4.5, 4 त्रिक 12, 13, 13.5 त्यातली येईल आणि येईल 4.5. आता आपल्याला दिसतंय का बघा, यांची बेरीज केली तर 18 येईल आणि 18ची दुप्पट केली तर 36 येईल. म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे ते आपल्याला व्हेरीफाय करणं शक्य होईल. नाउ सी द नेक्स्ट अँड मे बी द लास्ट एक्झाम्पल रिगार्डिंग दिस रेशियोज. इफ द प्रॉडक्ट ऑफ 2 numbers is 360 and if their ratio is 10:9, find the numbers. आता उलट दिली, नॉर्मली इन्फॉर्मेशन रेशिओच्या आधी असते आणि आणखीन एक इन्फॉर्मेशन नंतर असते. आता त्यांचा रेशो 10:9. रेशो ऑफ 2 numbers is 10:9. Hence first number will be equal to 10x and second number is equal to 9x. आपण फर्स्ट नंबर सेकंड नंबर असं म्हणूया ना. आता त्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन काय दिलेली, देअर प्रॉडक्ट इज 360. देअर प्रॉडक्ट इज इक्वल टू 360. हेन्स 10x इंटू 9x इज इक्वल टू 360. सो 90x स्क्वेअर. बरेच वेळा आपण ह्यांचा प्रॉडक्ट करताना 90xच करतो आणि मग आपल्याला रॉंग उत्तर मिळतं. x इंटू x स्क्वेअर इज 360. So what is value of x square? It is 360 upon 90. So it will be 4. It is value of x square is 4. So value of x is 2. आता x 2 का? कारण ते दोन नंबर्स आहेत त्यामुळे प्लस मायनस 2. नॉर्मली x स्क्वेअरची व्हॅल्यू 4 आली तर x म्हणजे प्लस मायनस 2 येतं. या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह नंबरचा विचार करतोय त्यामुळे ते नंबर पॉझिटिव्ह असतील त्यामुळे x पण पॉझिटिव्ह असेल. सो व्हॉट विल बी द फर्स्ट नंबर? First number is 20 and second number is 90. 10x 20, no, sorry 80. So 2 into 9 is 18. So first number is 20 and second number is 18. यांचा रेशो काढला तर 10:9 तो आपल्याला लगेच कळेल. So this is end of this video. Thank you.